फुटलेलं आम्हाला बघायला मिळालं. कुठेतरी आओ फिर से दिया गया है असं काही? नो कॉमेंट. काल एक मराठा आरक्षणाच्या संदर्भात एका उपसमितीची घोषणा सरकारकडून झाली. 12 सदस्यीय समितीत तुमचा देखील समावेश आहे. कुठेतरी यापूर्वी चंद्रकांत दादा यांचे अध्यक्ष होते, त्यांना बदलून आता विखेंकडे ही जबाबदारी देण्यात आली. त्यावर माननीय चंद्रकांत दादांच्याच मार्गदर्शनाने मुख्यमंत्री देवेंद्रजींनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलून ही समिती जाहीर केली आहे. त्यामुळे माननीय दादा चंद्रकांत दादा पाटील यांच्याच मार्गदर्शनाने समिती बनली आहे. म्हणतायत समिती बनली, समन्वयक बदलले तरी सुद्धा मोर्चा आणि आंदोलन होणार. बघा, मोर्चा आणि आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. याच्यावर अजून मी काय बोलू. राज्य सरकार आपलं काम करते आहे. समाजाला सर्वंकष मराठा समाजाच्या हिताची भूमिका हीच देवेंद्रजी आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. शरद पवारांना उदय सामंत भेटायला जात आहेत असं कळतंय. कोणाला? उदय सामंत हे शरद पवारांना भेटायला जात आहेत असं कळतंय. या दरम्यान गेल्या 3-4 दिवसामध्ये बऱ्याच भेटीगाठी होत आहेत, म्हणजे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये. काय नेमकं चाललंय? बघा, मला माहीत नाही उदय सामंत आणि पवारसाहेब काय भेटत आहेत, कशासाठी भेटत आहेत. पण मी एवढं नक्की म्हणेन की महाराष्ट्राच्या हा संस्कृतीचा भाग आहे, राजकीय संस्कृतीचा भाग आहे. एकमेकाला भेटलं पाहिजे ना. अडचण कुठे आहे? भेटी लपून होत आहेत का की उघड होत आहेत, हे महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे गुपचूप नसतील आणि राजूरसपणे असतील तर अडचण काय. आणि सत्ताधाऱ्यांनी सगळ्यांनाच भेटलं पाहिजे. आणि वरिष्ठ नेत्यांना एकमेकाला भेटण्याच्या बाबतीत जर संदेश आला तर तो पाळला पाहिजे. यात काही मला अडचणीचं वाटत नाही. राज्य साहित्य संस्कृती मंडळाने संपूर्ण गडकरी खंड प्रकाशित करण्याचं ठरवलंय, पण त्याच्यातून राजसन्यास हे संपूर्ण नाटक जे ते वगळण्यात आलेलं आहे. विधान परिषदेत हा मुद्दा गडकरींनी मांडला होता, त्याच्यानंतर एक समिती स्थापन झाली आणि आता थेट नाटकच वगळलं गेलं. हे मला याची माहिती नाही, माहिती घेऊन मी सांगेन. राज्य साहित्य मंडळाने या संदर्भातल्या एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय की त्या मिठी नदीच्या इथे जाऊन ज्यावेळेस काही लोकांनी फोटो सेशन केलं, मग ते आदित्य ठाकरे असू दे नाहीतर आशिष शेलार असू दे, यांनाही जाब विचारले पाहिजे, त्यांनी त्याच्यावरही कारवाई करणं अपेक्षित आहे. मुळामध्ये त्यांची माहिती चुकीची आहे. मिठी नदीच्या इथे मी फोटो सेशन केलेलं नाही. आणि मला प्रश्न विचारणं, मी तर विचारेन, तुम्ही नादे आणि नली सफाईच्या वेळेला तुम्ही मुंबईत तरी होतात का? तुमचे कुठले फोटो व्हायरल होतील? मग मला त्यांनी शिकवू नये. आम्ही नाले सफाईच्या बाबतीत चोख काम करण्याची प्रशासकीय यंत्रणा ही लावलेली आहे, लावायचा प्रयत्न केला आहे. आणि मिठी नदीत ज्यांनी गाळात पैसे खाल्ले ते तुरुंगात चालले आहेत, त्याच्यावरही कारवाई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.